नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 20 महत्त्वाचे प्रश्न बघितले आणि त्या 20 प्रश्नांपैकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हमखास 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले जातील म्हणजे जातीलच. तर आज या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 20 प्रश्न बघणार आहोत. एक दिवस गॅप पडल्यामुळं आज 2 व्हिडिओ येणार आहेत आपले, म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील आणि त्या 40 प्रश्नांपैकी 9 ते 10 प्रश्न हमखास 100% परीक्षेमध्ये येतील म्हणजे येतीलच. या सिरीजचा अभ्यास आवर्जून करा आणि नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरू करूयात आजचे आपले 20 प्रश्न. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला हे वारंवार का सांगतोय, कारण की हे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा अभ्यास करून आणि महत्त्वाचे जे पब्लिकेशन्स आहेत त्यांचा अभ्यास करूनच मी हे प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहेत. तर चला सुरुवात करूयात. मोस्ट IMP क्वेश्चन भाग 2. पहिला प्रश्न आहे आपला, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत: 1 7 एप्रिल, 2 15 एप्रिल, 3 12 एप्रिल आणि 4 21 एप्रिल. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 2, इरिथ्रोपायटिन हा प्रथिन खालीलपैकी कोणत्या रोगावर उपयोगी पडतो? 1 डेंग्यूपणा, 2 कॅन्सर, 3 ॲनिमिया, 4 मधुमेह. तर इरिथ्रोपायटिन हा जो प्रथिन आहे हा मधुमेह या रोगावर उपयोगी पडतो. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3, माणसाच्या स्नायूंमध्ये खालीलपैकी किती टक्के पाणी असते? A 45%, 2 55%, 3 65%, 4 75%. तर माणसाच्या स्नायूंमध्ये 65% हे पाणी असते. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मातेला किती रुपये लाभ दिला जातो? ऑप्शन नंबर 1 4000, ऑप्शन नंबर 2 5000, ऑप्शन नंबर 3 3000, ऑप्शन नंबर 4 1000. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 5000. प्रश्न क्रमांक 5, डोंगराळ व अतिदुर्गम भागातील उपकेंद्रांतर्गत असलेली लोकसंख्या किती? 1 3000, 2 5000, 3 6000 आणि 4 9000. तर डोंगराळ व अतिदुर्गम भागातील उपकेंद्रांतर्गत 3000 लोकसंख्या येते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही? 1 क्षयरोग, 2 विषमज्वर, 3 यकृतदाह आणि 4 हिवताप. तर हिवताप या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7, HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात? ऑप्शन नंबर 1 श्वेतपेशी, 2 रक्तपेशी, 3 थ्रोम्बोसाइट, 4 चेतापेशी. तर याचं आन्सर आहे 1 श्वेतपेशी. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 28 मार्च, 2 28 फेब्रुवारी, 3 28 जानेवारी, 4 28 डिसेंबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते चेहऱ्याचे हाड आहे? 1 फिमर, 2 इथमॉइड बोन, 3 स्टेपिन, 4 स्टटनन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इथमॉइड बोन हे चेहऱ्याचे हाड आहे. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 10, मूतखड्याचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? 1 केमोथेरपी, 2 लिथोट्रिप्सी, 3 स्नोटोलॉजी, 4 यापैकी नाही. तर मूतखड्याचा नाश करण्यासाठी जी लिथोट्रिप्सी ही थेरपी वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 2. 11, तंबाखू नियंत्रणाचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला? 1 2004, 2 2005, 3 2000 आणि 4 यापैकी नाही. तर तंबाखू नियंत्रणाचा जो कायदा आहे तो 2005 या साली करण्यात आला. प्रश्न क्रमांक 12, तंबाखूवरील जे प्रश्न आहे 2 घेतलेले आहे मी. या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न हमखास विचारला जाईल, त्यामुळेच हे 2 प्रश्न आवर्जून घेतलेले आहेत.
तर प्रश्न क्रमांक 12 बघूया. तंबाखू मुक्ती दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 1. 26 मे, 2. 31 मे, 3. 31 एप्रिल आणि 4. 12 मार्च. तर तंबाखू मुक्ती दिन हा 31 मे या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. मूळव्याध असलेल्या रुग्णांनी खालीलपैकी कोणता आहार घ्यावा? 1. प्रथिनयुक्त, 2. कॅल्शियमयुक्त, 3. फायबरयुक्त आणि 4. यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 फायबरयुक्त. प्रश्न क्रमांक 14. गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो? 1. जीवाणू, 2. डास, 3. विषाणू, 4. कवक. तर गोवर हा आजार जो विषाणूपासून होतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारचे आहेत? 1. 4 प्रकारचे, 2. 10, 3. 8 प्रकारचे, 4. 12 प्रकारचे. तर ब जे जीवनसत्व आहे ते 8 प्रकारचे असतात. B1, B2 वगैरे ते. प्रश्न क्रमांक 16. जगातील दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमध्ये किती टक्के मृत्यू कर्करोगाने होतात? 1. 10%, 2. 20%, 3. 9%, 4. 5%. तर दरवर्षी जे कॅन्सरने मृत्यू होतात ते 9% आहेत. ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणता वायू प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता वायू वैद्यकशास्त्रात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरला जातो? 1. हेलिका, 2. कार्बन डायऑक्साईड, 3. नायट्रस ऑक्साईड आणि 4. क्लोरीन. तर जो भूल देण्यासाठी वापरला जातो ऑपरेशनपूर्वी तो आहे नायट्रस ऑक्साईड. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 18. दुधाची निकषता कोणत्या यंत्राने तपासली जाते? 1. बॅरोमीटर, 2. लॅक्टोमीटर, 3. थर्मामीटर, 4. वरीलपैकी सर्व. तर दुधाची जी निकषता आहे ती फक्त लॅक्टोमीटर या यंत्राने वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19. मिनीमाटा रोग कोणत्या कारणामुळे होतो? 1. एनबिनी, 2. पारायुक्त पाण्यामुळे, 3. एझोटॉबॅक्टर, 4. यापैकी नाही. तर मिनीमाटा हा जो रोग आहे तो पाण्यामध्ये जर पाऱ्याचं प्रमाण असलं त्यामुळे होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20. टॅमीफ्लू हे कोणत्या आजारावरील औषध आहे? 1. एड्स, 2. इबोला, 3. चिकनगुनिया आणि 4. स्वाईन फ्लू. तर टॅमीफ्लू हे जे आहे त्यावरील स्वाईन फ्लूवरील हे टॅमीफ्लू औषध आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू हे ऑप्शन बरोबर आहे. मित्रांनो, हे झाले आजचे 20 प्रश्न. हे 20 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या 20 प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल, कारण की हे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. काल मी व्हिडिओ काही कारणास्तव टाकू शकलो नाही, त्यामुळे आज 2 व्हिडिओ येतील. म्हणजेच तुमचे 40 प्रश्न या 2 व्हिडिओमधून कव्हर होतील. तर चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न मिस होणार नाही. आणि जिल्हा परिषदच्या जी आरोग्यसेवक परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक या विभागामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायला मदत होईल. तर मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.